नमस्कार मित्रांनो, आज आपण फिजिक्स ऑफ लो प्रेशर या चॅप्टरमधील शेवटचा टॉपिक म्हणजेच डिटेक्शन ऑफ लिकेज हा शिकणार आहोत. तर आपल्याला माहिती आहे मित्रांनो, आपल्याकडे समजा एक व्हॅक्यूम सिस्टम असेल. मी इथं ड्रॉ केलेलं आहे. ही व्हॅक्यूम सिस्टम आहे. याच्यामध्ये चेंबर जिथं आपल्याला व्हॅक्यूम क्रिएट करायचा आहे तो मी डिफ्युजन पंप या मोलिक्युलर पंप ने कनेक्ट केलेला आहे. परत त्या सिस्टमला मी रोटरी पंप पण कनेक्ट केलेला आहे. ही माझी काय झाली एंटायर असेंबली दिली, ज्याच्यामध्ये व्हॅक्यूम चेंबर पण आहे, ज्याच्यामध्ये मला व्हॅक्यूम क्रिएट करायचा आहे. प्लस हा व्हॅक्यूम क्रिएट करायचा असल्यामुळे मी डिफ्युजन पंप किंवा मोलिक्युलर पंप जसं माझी रिक्वायरमेंट आहे त्या रिक्वायरमेंटनुसार मी इथं डिफ्युजन पंप किंवा मोलिक्युलर पंप कनेक्ट करतो. तसंच ह्या दोन्हींचं ऑपरेशन प्रिन्सिपलसाठी रोटरी पंप लागतो, म्हणून मी रोटरी पंप कनेक्ट केलेला आहे. ही माझी झाली एंटायर व्हॅक्यूम सिस्टम. ओके, सर सपोज ह्या एंटायर व्हॅक्यूम सिस्टममध्ये समजा मला हाय प्रेशरची गरज आहे. म्हणजे मला एक कन्सिडर करा, मला एक 10⁻⁻6 मिलीबार प्रेशरची गरज आहे. ओके, पण व्हॅक्यूम सिस्टममध्ये कुठं तर लीक आहे, म्हणजे आपल्याला माहीत नाही. चेंबरला असू शकते किंवा कनेक्टिंग ज्या पाईप्स आहेत तिथं असू शकतं, किंवा पंप जे आहे पंपच्या ठिकाणी लिकेज आहे. तर हे जर लिकेज असेल तर आपल्याला जो रिक्वायर्ड व्हॅक्यूम आहे तो भेटणार आहे का? नाही, भेटणार नाही. कारण लिकेजमुळे काय होणार आहे, गॅस नेहमी व्हॅक्यूम सिस्टममध्ये ॲड होत राहणार आहे. त्यामुळं जो आपल्याला रिक्वायर्ड व्हॅक्यूम आहे तो कधीच भेटणार नाही. मग जर असं असेल तर आपल्याला माहीत करावं लागेल की ह्या व्हॅक्यूम सिस्टममध्ये कुठं लिकेज झालेलं आहे. आणि ते कसं माहीत करून घ्यायचं किंवा हे लिकेज कसं डिटेक्ट करायचं यावर आज आपण ज्या काय लिकेज डिटेक्ट करण्याच्या टेक्निक्स आहेत ते आपण 1 बाय 1 डिस्कस करणार आहोत आजच्या लेक्चरमध्ये. ठीक आहे, पहिल्यांदा तत्पूर्वी आपण पुढे जाण्यापूर्वी आपण एक्झॅक्ट व्हॅक्यूम सिस्टम काय आहे ती कशी असेंबल केली ते पाहू. पहिल्यांदा हा माझा चेंबर आहे. तो चेंबर मी बोथ रोटरी पंप आणि डिफ्युजन पंप आणि मोलिक्युलर पंप हे कनेक्ट केलेला आहे. जर मला 10⁻⁶ मिलीबार पाहिजे असेल तर मी डिफ्युजन पंप कनेक्ट करणार आहे. मला जर 10⁻⁹ पर्यंत जर व्हॅक्यूम पाहिजे असेल तर मी काय मोलिक्युलर पंप कनेक्ट करणार आहे. आता हा एवढी असेंबली आणि हा काय झाला, तुमची पायपिंग सिस्टीम झाली. परत हा डिफ्युजन पंप झाला आणि हा रोटरी पंप झाला. हे काय डिफरंट पार्ट आहेत, म्हणजे हा एवढा डिफरंट पार्ट आहे. हा जो कनेक्टिंग पाईप आहे हा डिफरंट पार्ट आहे. हा एवढाच पार्ट म्हणजे डिफ्युजन किंवा मोलिक्युलर पंप हा वेगळा पार्ट आहे आणि हा रोटरी पंप वेगळा पार्ट आहे. आता हे डिफरंट पार्ट मी काय केले, मेकॅनिकली कनेक्ट केले. मेकॅनिकली मी कसे कनेक्ट केलेले आहेत, मेकॅनिकली. म्हणजेच इथे मी काय केलेलं आहे, स्क्रू नट आणि बोल्ट लावलेले आहेत. म्हणजेच ह्याला असे सिस्टम आहे, जिथे मी असे नट बोल्ट लावणार आहे आणि नट बोल्टने मी काय करणार आहे, मेकॅनिकली कनेक्ट. हे पार्ट काय आहेत मी मेकॅनिकली कनेक्ट केलेले. ऑल पार्ट इन द व्हॅक्यूम सिस्टम आय कनेक्टेड मेकॅनिकली. ओके, हे मेकॅनिकल कनेक्ट करतो आणि मग आपण हे गुणले चिन्ह म्हणजेच काय व्हॉल्व आहे. जसं आपल्याला रिक्वायरमेंट आहे तसं आपण हे व्हॉल्व ओपन करत जातो. हे झालं बेसिक कनेक्शन ऑफ द व्हॅक्यूम सिस्टीम. आता ह्याचा स्टडी करण्याची काय गरज आहे, तर मी ज्यावेळी एक्सप्लेन करेन, ज्यावेळी हाऊ डिटेक्ट द लिकेज, त्यावेळी मी ह्या सिस्टमच्या कनेक्शनची आणि त्याच्याशी कसं संबंध आहे हे मी एक्सप्लेन करेन. ओके, फर्स्ट we start the point that is the size of leakage. First we start the point that is the size of leakage. Size of leakage. आता ही कन्सेप्ट काय पहिल्यांदा बघू. साइज ऑफ लिकेज ही कन्सेप्ट काय आहे बघू. समजा व्हॅक्यूम सिस्टम आहे, त्याला मी डिफ्युजन पंप कनेक्ट केला किंवा रोटरी पंप मी कनेक्ट केला. मी एवढं समजा ही व्हॅक्यूम सिस्टम आहे आणि मी रोटरी पंप कनेक्ट केलेला आहे आणि मी प्रेशर जनरेट करत आहे या चेंबरमध्ये. ठीक आहे, तर आपल्याला माझ्या रोटरी पंपचा यूज करून आपण मॅक्झिमम किती प्रेशर जनरेट करू शकतो, 10⁻³
मिलीबार इतका प्रेशर जनरेट करू शकतो. पण काय सिस्टम कुठेतरी लीक आहे, समजा इथं लीक आहे आणि हा लीक असल्यामुळे काय होतं, हा सिस्टम लीक असल्यामुळे काय करतो, तो रोटरी पंप प्रेशर जनरेट करू शकत नाही. मग मला सांगा तर असं असेल तर हा रोटरी पंप किती पटीने लीक आहे. ओके, एकदम स्मॉल लीक असेल तर तो प्रेशर जनरेट करू शकणार का, करू शकणार. जर मोठी असेल किंवा मीडियम असेल तर तो लीक काय करणार आहे, सॉरी पहिल्यांदा रोटरी पंप आपण कनेक्ट केला आहे. जर एकदम खूप छोटीशी लीक असेल, एकदम मायनर लीक असेल, असं असेल तर अशा वेळी सुद्धा रोटरी पंप काय करणार, 10⁻³ प्रेशर जनरेट करणार आहे. ओके ओके. पण जर लीक मीडियम किंवा मेजर असेल तर रोटरी पंप 10⁻³ प्रेशर मेजर करणार नाही. म्हणजेच तुमची रोटरी पंप ची कॅपॅसिटी कशी असणार आहे, जर मायनर लीक असेल तर तो आपल्याला हवं तितकं प्रेशर जनरेट करणार आहे. पण जर मेजर किंवा मीडियम लीक असेल तर तो काय करणार, प्रेशर जनरेट करणार नाही. तर ह्याच पॉइंटला करायचं साईज ऑफ लीक, साईज ऑफ लिकेज. समजा आपण आता म्हटलंय रोटरी पंप असेल, मायनर असेल तर तो रोटरी पंप प्रेशर किती करतो, मेजर किंवा मीडियम असेल तर करू शकत नाही. तर साईज ऑफ लिकेज नुसार आपला पंप जो आपण सिस्टम मध्ये यूज करतोय, हा साईज ऑफ लिकेज नुसार प्रेशर जनरेट करू शकतो का नाही करू शकतो हे आपण ठरवू शकतो. साईज ऑफ लीक नुसार आपण जो सिस्टम मध्ये पंप कनेक्ट केलेला आहे, हा प्रेशर जनरेट करू शकतो का नाही करू शकतो हे आपण ठरवू शकतो. त्यालाच आपण काय म्हणायचं, टॉलरन्स ऑफ लीक. त्यालाच काय म्हणायचं, टॉलरन्स ऑफ लिकेज. टॉलरन्स ऑफ लीक और टॉलरन्स ऑफ लिकेज म्हणजे कुठलाही तुमचा पंप असेल, मग रोटरी पंप, डिफ्युजन पंप किंवा मोलेक्युलर पंप, हे जे पंप आहेत किती प्रमाणात लिकेज सहन करू शकतात, किती प्रमाणात लिकेज सहन करू शकतात. म्हणजे एक ठराविक लिमिटेशन पर्यंत जर लिकेज मायनर असेल तर ते काय करू शकतात, सहन करू शकतात. म्हणजे त्याच्या रोटरी पंपच्या किंवा डिफ्युजन पंपच्या किंवा मोलेक्युलर पंपच्या वर्किंग प्रिन्सिपलवर काही इफेक्ट होत नाही. ते काय करतात, तुम्हाला हवं तेवढं प्रेशर जनरेट करतात. पण ही साईज ऑफ लिकेज जर मोठी असेल किंवा मीडियम मध्ये असेल तर त्यांच्या वर्किंग प्रिन्सिपलवर इफेक्ट होतो. म्हणजे जे आपल्याला हवं तेवढं प्रेशर जनरेट करत नाही. तर सो साईज ऑफ लिकेज इज नथिंग बट द टॉलरन्स ऑफ लिकेज ऑफ अ पंप. टॉलरन्स ऑफ लिकेज ऑफ अ पंप म्हणजे एखादा पंप मॅक्झिमम किती लिकेजचा टॉलरन्स ऍक्सेप्ट करू शकतो, त्यालाच आपण काय साईज ऑफ लिकेज म्हटलेलं आहे. आणि हा साईज ऑफ लिकेज किंवा टॉलरन्स ऑफ लिकेज कसा कॅल्क्युलेट केला जातो, तर टॉलरन्स ऑफ लिकेज हा डिपेंड आहे पंपच्या स्पीडवर अँड मॅक्झिमम प्रेशर अचीव्ड बाय पंप और मॅक्झिमम प्रेशर अचीव्ड बाय पंप. म्हणजेच साईज ऑफ लिकेज कशी कॅल्क्युलेट जातात किंवा द टॉलरन्स ऑफ लिकेज is nothing but speed of pump and the ऑपरेटिंग प्रेशर म्हणजेच काय, समजा रोटरी पंप आहे तर मॅक्झिमम त्याचे प्रेशर जनरेट करण्याची कॅपॅसिटी किती आहे, 10⁻³ मिलीबार. ओके. सो टॉलरन्स ऑफ लिकेज इज इक्वल टू स्पीड ऑफ पंप इनटू द ऑपरेटिंग प्रेशर. ओके, ऑपरेटिंग प्रेशर. ह्या फॉर्म्युल्याचा यूज करून आपण काय करू शकतो, टॉलरन्स ऑफ लिकेज काढू शकतो. आणि याचं युनिट आहे टॉलरन्स ऑफ लिकेजचं याचं युनिट काय आहे, टॉल लिटर पर सेकंद. टॉलरन्स ऑफ लिकेज साठी फॉर्म्युला काय, फॉर्म्युला हा आहे की स्पीड ऑफ पंप इनटू द ऑपरेटिंग प्रेशर. आणि याचं युनिट काय, टॉल लिटर पर सेकंद. म्हणजे साईज ऑफ लिकेज म्हणजे काय आहे की किती प्रमाणात लीक झालेलं आहे. जर मायनर लीक असेल
तर आपले कुठलाही पंप असेल, डिफ्युजन पंप, रोटरी पंप किंवा मोलिक्युलर पंप, हा मायनर लीकमुळे काय होतं, पंपचे ऑपरेशन प्रिन्सिपल काही इफेक्ट पडत नाही. तो जेवढा आपल्याला व्हॅक्यूम आहे, स्टँडर्ड व्हॅक्यूम आहे, तो जनरेट करतो. पण हे जर लीक जर मोठं किंवा मीडियम म्हणजे मेजर किंवा मीडियम असेल तर त्याची जी व्हॅक्यूम क्रिएट करण्याची कॅपॅसिटी आहे डिक्रीज होते, म्हणजे आपल्याला जेवढा व्हॅक्यूम पाहिजे तेवढा तयार करत नाही. ओके, यालाच आपण काय म्हणतो, साईज ऑफ लिकेज. म्हणजे जास्त लिकेजचं प्रमाण जेवढ्या प्रमाणात तेवढंच आपल्याला व्हॅक्यूम कमी प्रमाणात भेटणार आहे. आणि त्याला आपण दुसऱ्या भाषेत काय म्हणू शकतो की एखादा पंप किती प्रमाणात लिकेज सहन करू शकतो, एखादा पंप किती प्रमाणात लिकेज सहन करू शकतो, त्यालाच आपण काय म्हणतो, टॉलरन्स ऑफ लिकेज. बरोबर आहे, किती टॉलरन्स ऑफ लिकेज. आणि तो कसा कॅल्क्युलेट केला जातो, टॉलरन्स ऑफ लिकेज डिपेंड्स ऑन स्पीड ऑफ पंप अँड ऑपरेटिंग प्रेशर. या दोन क्वांटिटीवर डिपेंड आहे. आणि त्याचा फॉर्म्युला काय आहे, टॉलरन्स ऑफ लिकेज इज इक्वल टू स्पीड ऑफ पंप इनटू द ऑपरेटिंग प्रेशर. त्याचं युनिट काय, टॉर्क लिटर पर सेकंड. हे झालं साईज ऑफ लिकेज. मग तो लिकेजची साईज मीडियम आहे, मायनर आहे, मेजर आहे, याच्यावरून ह्या पंप जर मीडियम आणि मेजर असेल तर आपल्याला ते लिकेज काढावं लागेल किंवा लिकेज रिपेअर करावं लागेल. जर मायन्यूट असेल तर आपल्याला काय काढण्याची गरज नाही आहे. हे साईज ऑफ लिकेज आहे. नेक्स्ट पॉइंट, आता आपण म्हणतो की डिटेक्शन ऑफ लिकेज. आपल्याला मेन पॉइंट काय, डिटेक्शन ऑफ म्हणजे कसा लीक झालेला आहे तर कसा डिटेक्ट करायचा आहे. तर पूर्वी लीक कसा झालेला डिटेक्ट करण्यापूर्वी आपल्याला हे माहित पाहिजे की हे लीक होण्याची कारण काय. हे लीक होण्याची कारण काय, म्हणजे एखादी सिस्टम आहे ही लीक होण्याची कारण काय. तर लीक होण्याची 3 कारण आहेत. फर्स्ट ही आपल्याला माहिती आहे ही सिस्टम आहे, बरोबर आहे. ही सिस्टम आपण ओपनली ठेवतो, म्हणजे कुठली व्हॅक्यूम सिस्टम असेल, आपण एखाद्या लॅबोरेटरीमध्ये गेला किंवा एखाद्या कुठल्याही मोठ्या सिस्टमच्या ठिकाणी गेला तर ही सगळ्या ज्या सिस्टम आहेत आपण ओपनली ठेवतो, म्हणजे कोणी पण येऊन त्याला टच करू शकतो, कोणी रिअलिटीला हात लावू शकतो, किंवा काहीतरी असं आपल्या त्या लॅबोरेटरीमध्ये जर काम चालू असेल तर ते काही त्याच्यावर पडू शकतं, हे करू शकतं. अशा नंबर ऑफ कारणं असतील ज्याच्यामुळे काय होतं, व्हॅक्यूम सिस्टम मध्ये लीक होतं. तर कसं होते, समजा मी काम करत आहे किंवा मी लॅबोरेटरीमध्ये काम करत आहे आणि मी माझ्या मित्राला बोलवून आणलेला आहे, त्याला लॅबोरेटरीमध्ये कसे इन्स्ट्रुमेंट हँडल करायचे माहिती आहे. तो आला, त्याने चेंबरवर काहीतरी हॅमरिंग केलं, ठीक आहे. त्याच्यामुळे ही वॉल किंवा यातली जी ट्यूब आहे काय होते, लीक होण्याची शक्यता असते, कारण आपण ओपन ठेवलेलं असतं. किंवा आपण लॅबमध्ये काहीतरी ह्या व्हॅक्यूम सिस्टम शेजारीच आपण काहीतरी दुसरं वर्किंग करत आहोत आणि त्या वर्किंगमधून आपल्या हातून काहीतरी मोठी हेवी वस्तू निसटते आणि व्हॅक्यूम सिस्टमवर येऊन आदळते. अशा वेळी पण ह्या कुठं पण चेंबरवर किंवा कुठं पंपिंग सिस्टमवर जरी ती हेवी वस्तू जरी आदळली तर काय होणार आहे, तर ह्या ज्यावेळी आदळते, जिथे आदळते तिथं लीक होण्याची शक्यता जास्त असते, कारण तिथं हॅमरिंग होतं आणि हॅमरिंगमुळे काय होतं, स्टील पाईप कट होण्याचे चान्सेस आहेत. हे सुद्धा स्टीलचं किंवा ग्लासचं बनलेलं असतं, त्यामुळे हे सुद्धा ब्रेक होण्याची शक्यता असते आणि अशामुळे काय होतं, ते लीक जनरेट होते. हे मेजर कारण आहे लीक जनरेट होण्याचं. फर्स्ट मेजर कारण कुठलं आहे की जे आपण सिस्टम ओपनली ठेवली जाते, त्यामुळे काय ते वेगवेगळ्या लोकांच्याकडून वेगवेगळ्या प्रकारे हँडल केली जाते, त्यामुळे काय होतं, किंवा लॅबोरेटरीमध्ये अदर वर्क केलं जातं, त्यामुळे काय होतं, हे लीक होण्याची शक्यता असतात. कारण आपल्याला माहिती आहे आपण जेव्हा ओपनली काम करत असतो तो आपल्याकडून सो मेनी मिस्टेक होतात आणि आपल्याला इतकी केअरनेस नसते की आपण ह्या सिस्टमची काळजी घेऊ, त्यामुळे आपल्या हातून एखाद्या वेळी एखादी वस्तू सुटते, याच्यावर आदळते आणि लीक होण्याची पॉसिबिलिटीज आहे. कारण हा चेंबर एकतर मेटलचा बनला असतो किंवा ग्लासचा. जर ग्लासचा बनला असेल तर एखादी वस्तू हॅमरिंग केली तर तो लगेच ग्लास ब्रेक होईल, आपलं सिस्टम लीक होईल. ओके, हे मेजर कारण आहे लीक होण्याचं. सेकंड काय असणार आहे बघा, सेकंड कारण असणार आहे, आपल्याला माहिती आहे डिफ्युजन पंप असेल, मोलिक्युलर पंप असेल, रोटरी पंप असेल, काय होतं ज्यावेळी ऑन करतात ते इलेक्ट्रिकल पंपला कनेक्ट केलेले जातात. त्या इलेक्ट्रिकल पंपमुळे काय होतं, सिस्टीममध्ये व्हायब्रेशन होतं आणि आपल्याला माहित आहे की चेंबर किंवा या कनेक्टिव्ह पाईप असतील किंवा पंप असतील
ह्या एकमेकांना मेकॅनिकली कनेक्ट केले असतात. म्हणजे कसे आपण इथे स्क्रू लावून हे पाईप्स किंवा चेंबर किंवा पंप एकमेकांना कनेक्ट केले असतात. ज्यावेळी सिस्टम मध्ये ज्यावेळी पंप ऑन करतो त्यावेळी काय होतं, कुठल्या आपण घरी सुद्धा बघितलं, ज्यावेळी पंप ऑन करतो पंप व्हायब्रेट होतो. व्हायब्रेटमुळे काय होतं, ज्यावेळी आपण इनिशियली काय असतात हे नटबोल्ट टाईट केलेले असतात, पण जसं जसं टाइम जाईल आणि सिस्टम मध्ये व्हायब्रेशन जनरेट होईल, ड्यू टू दिस मेकॅनिकल व्हायब्रेशन काय होतं, हे जे नट आहेत हे कालांतराने ढिले होतात, म्हणजे सैल व्हायला स्टार्ट होतात. आणि हे नट सैल झाल्यामुळे काय होतं, याच्यामध्ये गॅप तयार होतो, इथून इथून इथून. हा गॅप तयार झाल्यामुळे काय होतं, इथं गॅप, या गॅपमुळे सुद्धा काय होतं, लीक होण्याची शक्यता असतं. हे सेकंड रिजन झालं लीक डिटेक्शन लीक साठी. थर्ड काय असणार आहे, हे फर्स्ट झालं. सेकंड, थर्ड काय असणार आहे, आपल्याला माहित आहे आपण डिफ्युजन पंप मध्ये पाहिलं होतं की कूलिंग साठी कूलिंग वॉटर यूज केलं होतं, कूलिंग इथं कंडेन्सेशन साठी, बरोबर आहे. तर हे कूलिंग वॉटर किंवा आपण कधी कधी मी त्यावेळी लेक्चरमध्ये पण एक्सप्लेन केलं होतं, लिक्विड नायट्रोजन सुद्धा यूज केलं होतं. तर हे लिक्विड नायट्रोजन किंवा जे वॉटर यूज केलं जातं कूलिंग सिस्टम म्हणून, हे काय होतं, यातलं थोडंसं वॉटर किंवा लिक्विड नायट्रोजनचं व्हेपर जे असतात ते चेंबरमध्ये घुसतात आणि हे सुद्धा ॲज अ काय ऍक्ट होतात, तर लिकेज म्हणून ऍक्ट होतात. हे थर्ड रिझन आहे. आणि फोर्थ रिझन काय असेल, फोर्थ रिझन काय आहे, तर आपण ह्या चेंबरमध्ये शेवटी हा चेंबर फक्त मोकळा नसतो, त्याच्यामध्ये बरंच काय, आपण जर एक्सरे ट्यूब साठी ही सिस्टम कनेक्ट केली तर काय होणार आहे, एक्सरे जनरेट होणार आहे. मग तिथं कॉपर मटेरियल असणार आहे, आणखीन काय इलेक्ट्रॉन गन असणार आहे, काय डिफरंट मटेरियल. किंवा मी थिन फिल्म डिपॉझिट करायचं असेल तर मला मी ज्या मटेरियलची थिन फिल्म डिपॉझिट करायचं आहे ते मटेरियल मी याच्यामध्ये ठेवणार. तर काय होणार आहे, हे मटेरियल पण कधी कधी काय करू शकतं, लीक जनरेट करतं. कारण प्रत्येक मटेरियलची वेपरायझेशन कॅपॅसिटी वेगळी असते. त्यामुळे काय होतं, हे मटेरियल कुठं तरी जाऊन डिपॉझिट होतं आणि किंवा हे काय होतं, इट्स ऍक्ट ॲज अ ॲडिशनल गॅस जे वेपराइज होतं. आणि ते कधी कधी हाय वेपर प्रेशर असेल तर ऍक्ट ॲज अ काय वेपर म्हणजे ऍक्ट ॲज अ ॲडिशनल गॅस होतं. त्यामुळे काय होतं, ॲडिशन गॅस झालाच म्हणजे काय झालं, एक प्रकारचं लीकच आहे, बरोबर आहे. एखादं म्हणजे मटेरियल आहे जे इझिली वेपराइज होतं, असं मी मटेरियल चेंबरमध्ये ठेवलेलं आहे. ते ठेवलं तर इझिली जे वेपराइज होत असल्यामुळे काय होणार आहे की तो गॅस सबलाईन करणार आहे किंवा गॅस सोडणार आहे ह्या चेंबरमध्ये. मग गॅस सोडल्यामुळे काय होणार, ॲडिशनल गॅस होणार आहे चेंबरमध्ये. जर ॲडिशनल गॅस जर चेंबरमध्ये निर्माण होत असेल तर एक प्रकारचं काय असणार आहे, लीकच असणार आहे. ॲडिशनल काय, इथे डिफ्युजन पंपमध्ये आपण ऑइल यूज करतोय, ते पण कधी कधी त्याच्या वेपर होऊन चेंबरमध्ये जाण्याचे चान्सेस असतात. ते पण एक प्रकारचं काय असतं, लिकेजेस असतं, बरोबर आहे. हे चार कारण आहेत लिकेज. तर याच्यातलं जे शेवटचे दोन कारण आहेत, शेवटचे तीन कारण म्हणजेच हा आपण पहिलं सेकंड कारण काय होतं, मेकॅनिकली कनेक्ट केलेलं असतं. जर इथून लीक होत असेल तर आपण काय करू शकतो, की आपण जे इथले नट बोल्ट आहेत तर आपण परत टाईट करू शकतो. ओके, त्यामुळे काय सेकंडली जे कारण आपण सांगितलं होतं नट बोल्टचं, ते पण आपण परत एकदा कनेक्ट करून काय केलं होतं, लीक बंद करू शकतो, बरोबर आहे. थर्ड काय कारण सांगितलं होतं, तर सिस्टमॅटिक वेगवेगळे जे वापरले जातात, जसं लिक्विड नायट्रोजन ट्रॅप किंवा कूलिंग सिस्टमसाठी वॉटर यूज केलं जातं. याचं जे वेपर आहे ते सुद्धा आज जाण्याचे हे आहे, ते सुद्धा आपण कमी करू शकतो. कारण आपण इथं स्पेशल अरेंजमेंट अशी करायची की त्याचे गॅसेस जे फॉर्म होणार आहेत लिक्विड नायट्रोजनचे किंवा वॉटरचे म्हणजे स्टीम, ते सिस्टीममध्ये गेले नसले पाहिजेत. म्हणजे अशी सिस्टीममध्ये प्रॉपर अरेंजमेंट करून जर आपण ते ट्रॅप इथं बनवले तर ते सुद्धा जाणार नाहीत. त्यामुळे काय होतंय, तर ते सुद्धा जे कारण आहे आपल्याला, ते पण लिकेजेसचे कारण आहे, आपल्याला कमी करता येते. म्हणजे वेगळ्या प्रकारची असेंब्ली बनवून आपण ते इथं कनेक्ट जर केले तर ते सुद्धा काय होतं, तर लीक रिडक्शनमध्ये मदत होते. म्हणजे आपण डिफरंट प्रकारे असेंब्ली बनवू शकतो आणि हे जे गॅस मॉलिक्युल आज जाणार आहेत हे आपण काय करणार आहात, कमी करता येते. आणि थर्ड म्हणजेच जे मटेरियल इनसाइड असणार आहे हे किंवा हे सुद्धा जर आपण प्रॉपर चूज केले
हे सुद्धा आपण जर प्रॉपर मटेरियल चूज केले तर ते जर प्रॉपर मटेरियल चूज केले जे असा जर मटेरियल घेतलं ज्याचं इझिली वेपरायझेशन होणार नाही किंवा असं ऑइल मॉलिक्युल घेतलं ऑइल घेतलं जे वेपराइज होऊन आतमध्ये जाणार नाही असं मी जर प्रॉपर चूज केलं इथलं मटेरियल किंवा इथलं मटेरियल तर ते सुद्धा जे त्यामुळे सुद्धा होणारं जे लिकेज आहे ते सुद्धा आपल्याला कमी करता येईल. बरोबर आहे. हे 3 लिकेज कमी करता येतील. पण जे मेजर लिकेज आहे जे मी मगाशी सांगितलं ज्यावेळी सिस्टम आपण ओपनली ठेवतो त्यामुळे जे मेजर लिकेज होणार आहे ते आपल्याला कमी करता येणार काय नाही. त्यामुळं अशा वेळी आपल्याला डिटेक्शन ऑफ लीक म्हणजे कुठल्या कुठल्या प्रकारे लीक डिटेक्ट करता येतं करता येऊ शकतं हे आपल्याला माहित पाहिजे. तर आपल्याला हे डिटेक्शन ऑफ लीक 3 प्रकारे करता येतात. त्यातले फर्स्ट फिजिकल त्यातलं फर्स्ट कुठलं आहे फिजिकल व्हेरिफिकेशन. कुठल्या प्रकारे फिजिकल व्हेरिफिकेशन कुठल्या प्रकारे आपल्याला लीक डिटेक्ट करता येते तर पहिलं कुठलं आहे फिजिकल व्हेरिफिकेशन. ओके. आता सांगा याचा मिनिंग आहे फिजिकल व्हेरिफिकेशन म्हणून लीक डिटेक्ट करायची म्हणजे काय. समजा ह्या सिस्टीम मध्ये काहीतरी इथं येऊन आढळलेलं आहे त्यामुळे इथं स्मॉल लीक झालेलं आहे. ओके. स्मॉल लीक झालेलं आहे आणि ते आपल्याला डिटेक्ट करायचं आहे. ते आपल्याला काय करायचं डिटेक्ट करायचं. ते कसं करणार तर फर्स्ट मेथड काय फिजिकल व्हेरिफिकेशन. याच्यामध्ये आपण काय करणार आहे याच्यामध्ये आपण हे करणार आहे की कुठलंही इन्स्ट्रुमेंट न यूज करता कुठलं पण इन्स्ट्रुमेंट न यूज करता आपण पूर्ण सिस्टम आहे ही पहिल्यांदा डोळ्याने आणि कानाने ऑब्झर्व करणार. डोळ्याने कशी समजा आपल्या सिस्टम मध्ये काहीतरी येऊन आढळलेलं आहे ठीक आहे आपल्याला माहित नाही आहे ते पण त्या काहीतरी आढळल्यामुळे आपल्याला सिस्टम मध्ये लीक झाला असेल तर आपल्याला माहित नाही कधी आढळलंय किंवा काय झालंय. पण समजा आपण जर प्रॉपर वेने जर सिस्टम चेक केली आणि इथं आढळले असेल आणि जर होल क्रिएट झाला असेल ज्यामुळे लीक होत असेल तर ती होल आपल्याला डोळ्याने ऑब्झर्व होतं. बरोबर आहे. डोळ्याने ऑब्झर्व होणार आहे. त्यामुळे डोळ्याने डायरेक्ट ऑब्झर्व होत असेल काय म्हणणार आपण फिजिकल व्हेरिफिकेशन. मग जर समजा इथं असेल लीक तर इथं ठेवणार तर तशी आपण पूर्ण सिस्टम समजा इथंच कुठं लीक झालं तर सगळी सिस्टम ज्यावेळी आपण डोळ्याने ऑब्झर्व करणार आहोत तर आपल्याला ते लीक दिसणार आहे. बरोबर आहे. खरंच काय म्हणजे फिजिकल व्हेरिफिकेशन. कधी कधी काय लीक डोळ्याने ऑब्झर्व सुद्धा होत नाही. खूप मायनर लीक असेल तर ती डोळ्याने ऑब्झर्व होत नाही. सिंपल एक्झाम्पल जर आपण सायकलचं चाक घेतलं किंवा सायकलची टायर घेतली त्याच्यामध्ये जर मेजर मोळा घुसला असेल तर आपण इझिली डोळ्याने म्हणू शकतो की इथं पंक्चर झालेलं आहे. बरोबर आहे. पण तिथं एकदम स्मॉल पंक्चर असेल तर ते डोळ्याने ऑब्झर्व होऊ करत नाही. त्यासाठी काय करतो आपण ते इनर काढतो त्याच्यामध्ये हवा मारतो आणि हवा माझ्यातून जिथून हवा होते आपण जर कान लावला तर कानाला ते हवा बाहेर येतेला आवाज येतो. बरोबर आहे. आवाज येतो त्या आवाजानुसार आपण म्हणू शकतो की इथं लीक आहे. सिमिलरली जर असं छोटंसं मायनर लीक असेल आणि आपण जर सिस्टीमला कान लावून जर इझिली ऐकत गेलो तरी सुद्धा आपल्याला समजेल जिथे लीक आहे तिथं एअरचा आवाज एअर आउटसाइड वर इनसाइड होण्याचा आवाज येईल आणि तिथं आपण काय म्हणू शकतो लीक झालेला आहे. अशा प्रकारे आपण फिजिकल व्हेरिफिकेशन चेंबरचं लीक डिटेक्ट करू शकतो. सेकंड वे आहे पिरानी गेज GUG पिरानी गेज और सॉल्व्हेंट मेथड. आता आपण फर्स्ट आपण हे आपल्याकडे सिस्टम आहे आणि मी सांगितलं की इथं लीक आहे बरोबर किंवा कुठेही लीक असेल आपण काय करणार नेक्स्ट फिजिकल व्हेरिफिकेशन करणार. फिजिकल व्हेरिफिकेशन मध्ये एकदम मायनर लीक असेल तर फिजिकल व्हेरिफिकेशन मध्ये पण आपल्याला ती जर लीक डिटेक्ट झाली नसेल तर आपण सेकंड काय करणार तर पिरानी गेज किंवा सॉल्व्हेंट मेथड यूज करणार. त्यासाठी काय करणार आपण सिस्टीम मध्ये इथे गेज पिरानी गेज बसवणार आहोत आणि काय करणार आपण आपल्याला जिथे जिथे वाढतं लीक समजा मला इथं वाढतं लीक आहे तर तिथं काय मी करणार आहे एक तर अल्कोहोल किंवा ऍसिटोन म्हणजे अल्कोहोल म्हणजे मिथेनॉल किंवा इथेनॉल किंवा ऍसिटोन जे आहे ते मी काय करणार आहे
इजेक्ट करणार आहे. समजा इथे लीक असेल तर काय होणार आहे, इथले जे इथेनॉल किंवा मेथेनॉल किंवा ऍसिटोनचे जे ड्रॉप्स आहेत ते इझिली सक होणार आहेत, कारण सिस्टम आपली ऑन असणार आहे. ज्यावेळी लीक डिटेक्ट करतो, नेहमी लक्षात घ्यावा, ज्यावेळी लीक डिटेक्ट करणार असेल त्यावेळी सिस्टम ही ऑन असते, म्हणजेच प्रेशर हे क्रिएट करत असतो. फक्त काय इथं ज्यावेळी लीक असतो त्यावेळी आपल्याला जेवढं प्रेशर पाहिजे तेवढं जनरेट होत नसतं, त्याच्यापेक्षा कमी प्रेशर असते, म्हणून आपण म्हणतो लीक आहे. पण ज्यावेळी लीक डिटेक्ट करतो त्यावेळी सुद्धा सिस्टम ही ऑन ठेवायची असते, सिस्टम ऑन ठेवायची असते आणि त्यावेळी लीक डिटेक्ट करत असते. त्यामुळे ज्यावेळी सिस्टम म्हणजे डिफ्युजन पंप किंवा मोलिक्युलर पंप आणि रोटरी पंप ऑन असणार आहे त्यावेळी नेहमी इथले गॅस मोलिक्युल काय होत असणार आहे, तिकडे सक होत असणार आहे. बरोबर आहे. अशा वेळी गॅस मोलिक्युल सक होत असणार. मग आपल्याला जिथे जिथं वाटतंय लिकेज, सपोज मला इथं वाटेल त्यावेळी तिथं मी काय करणार आहे, सॉल्व्हंट इथेनॉल किंवा मेथिनॉल किंवा ऍसिटोन किंवा इथं जर लीक असेल तर मला वाटतं इथं लीक आहे तर इथं मी सॉल्व्हंट किंवा मला वाटत असेल या जॉईंटला लीक आहे तर मी इथं काय करणार आहे, सॉल्व्हंट म्हणजेच इथेनॉल किंवा मेथेनॉल सिरेंजचा यूज करून पोर करणार आहे इथं. बरोबर आहे. समजा जिथं लीक आहे समजा तिथं जर मी पोर केलं तर काय होणार आहे, त्या स्मॉल लीक मधून काय होणार आहे, तो सॉल्व्हंट काय होणार आहे चेंबरमध्ये येणार आहे आणि चेंबरमध्ये आल्यानंतर तो काय होणार आहे, पंपने इझिली सक केला जाणार आहे. पंपने सक केला किंवा इथं जर असेल इथून जर पंपने सक केला तर ज्यावेळी तो सक करतो किंवा ज्यावेळी सॉल्व्हंट आतमध्ये येतो ते इनिशियली आतमध्ये आल्यामुळे काय होणार आहे, चेंबरच्या किंवा कनेक्टिंग पाईप्सच्या आतमधलं गॅस प्रेशर चेंज होणार आहे, कारण नंबर ऑफ गॅस मोलिक्युल वाढलेले आहेत, कारण ऍडिशनल गॅस मोलिक्युल इथून आत आलेले आहेत. बरोबर आहे. ज्यावेळी तो सक करतो त्यावेळी काय होणार आहे, किंवा आपण इथून पोअर करतो ज्यावेळी ऍसिडोन जिथे जिथे लीक आपल्याला वाटतंय तिथे ज्यावेळी पोअर करतो आणि समजा तिथं जर लीक असेल तर तिथून काय होणार ते सॉल्व्हंट आतमध्ये चेंबर मध्ये काय असणार आहे, येणार आहे. चेंबरमध्ये आत आल्यामुळे काय होणार आहे, ते पंप काय करणार त्या मॉलिक्युलला सक करणार आणि ज्यावेळी ते सक करतात त्यावेळी काय होणार आहे, इथलं जे पिरानी गेजचं जे मेजर रिडिंग आहे ते बरोबर आहे, कारण गॅस मोलिक्युल ऍड झालेल्यामुळे काय होणार आहे, इथलं जे रिडिंग आहे ते सडनली इन्क्रीज होतं, सडनली काय इन्क्रीज होतं. त्यामुळे आपल्याला काय समजतं की इथं लीक आहे. किंवा आपण इथं समजा लीक असेल इथं जरी मारलं तर तिथं सुद्धा आपल्याला समजलं की रिडिंग जे पिरानी गेजचं आहे सडनली इन्क्रीज होतं, त्यामुळे आपल्याला काय समजतं की त्या ठिकाणी लीक आहे. अशा प्रकारे आपण पिरानी गेजच्या किंवा सॉल्व्हंट त्याला आपण सॉल्व्हंट मेथड म्हणतो, त्याचा यूज करून आपण लीक डिटेक्ट करू शकतो. आणि लास्ट आहे थर्ड द हेलियम डिटेक्टर. हेलियम डिटेक्टर और याला आपण मास स्पेक्ट्रोमीटर मेथड पण म्हणतात. मास स्पेक्ट्रोमीटर मेथड सुद्धा म्हणतात. तर ही काय मेथड आहे बघा, ही मेथड रेअरली यूज केली जाते ज्यावेळेस सिस्टम मध्ये खूप मायन्यूट लीक असतो, खूप म्हणजे खूप. ज्यावेळी आपल्याला 10⁻⁶ किंवा त्याच्यापेक्षा जास्त प्रेशर पाहिजे आणि त्यावेळेस एकदम मायन्यूट लीक झाला असेल आणि आपल्याला 10⁻⁵ प्रेशर मिळत असेल आणि 10⁻⁶ रीच होत नसेल किंवा त्याच्यापेक्षा जास्त रीच होत नसेल तर त्याला आपण काय म्हणायचं, एकदम मायन्यूट लीक म्हणायचं. अशी मायन्यूट लीक असेल तर त्यावेळी ह्या दोन मेथड्स आपल्याला इथं काम करत नाही, त्यामुळे आपल्याला थर्ड मेथडचा यूज करावा लागतो. पण हे रेअर केसमध्ये यूज केलं जातं आणि ह्या मेथडच काय म्हणायचं, हेलियम डिटेक्टर किंवा मास स्पेक्ट्रोमीटर मेथड म्हणायचा. याच्यामध्ये काय केलं जातंय, इनिशियली चेंबरमध्ये आपण मास स्पेक्ट्रोमीटर कनेक्ट केला जातो. इथं काय केलं जातंय, मास स्पेक्ट्रोमीटर कनेक्ट केला जातोय. ओके ओके. आणि त्यानंतर मास स्पेक्ट्रोमीटर आपण इथं ठेवला, चेंबर कनेक्ट केला आणि आपण काय केलं, इनिशियली पंपिंग सिस्टीम ऑन केली आणि पंपिंग सिस्टीम ऑन केल्यानंतर इथे काय झालं, प्रेशर क्रिएट करतो. प्रेशर क्रिएट केल्यानंतर काय करतोय, आपल्याला माहित आहे एकदम मायन्यूट लीक असेल तर काय करणार आहे, ऑलरेडी आपण मास स्पेक्ट्रोमीटर ठेवलेला आहे, त्यानंतर चेंबर कनेक्ट केलेला आहे आणि रोटरी पंप आणि पंपिंग सिस्टम ऑन करून आपण प्रेशर क्रिएट केलेलं आहे. त्यानंतर आपण काय करतो की जिथं आपल्याला वाटतं लीक आहे तिथं आपण हेलियम गॅस काय करतो, पोअर करतो. आपल्याला जिथे जिथे वाटतं लीक आहे तिथं आपण काय करतो, हेलियम गॅस पोअर करतो. समजा आता आपल्याला माहित नाही कुठं लीक आहे, कुठं
लीक आहे आपल्याला माहित नाही. तर आपण काय करणार आहोत, तर सगळीकडे हेलियम गॅस असा पोर करतो आणि ज्या ठिकाणी हेलियम गॅस पोर केल्यानंतर इथं मास स्पेक्ट्रोमीटरवर लाईन दाखवतो, हेलियम गॅस लाईन दाखवतो. समजा मी आता इथं पोर केलंय आणि इथं पोर केल्यानंतर या मास स्पेक्ट्रोमीटरवर लाईन दाखवली तर त्याला काय म्हणायचं, इथं डिटेक्ट आहे. कारण जेव्हा इथं मी हेलियम पोर करणार आहे तो इथं जर लीक असेल तर तो काय होणार आहे, इथली लीक असल्यामुळे काय होणार आहे, हेलियम गॅस आतमध्ये जाणार आहे. आतमध्ये किती गेल्यानंतर चेंबरमध्ये इथं जे मास स्पेक्ट्रोमीटर आहे तो मास स्पेक्ट्रोमीटर हेलियम गॅस डिटेक्ट करणार आहे. त्या हेलियम गॅसमुळे काय होणार आहे, आपल्याला इथं कॉम्प्युटर स्क्रीनवर एक लाईन दिसणार आहे. त्याच्यावरून आपण काय सांगू शकतो की इथं लिकेज आहे. आणि अशा प्रकारे हेलियम डिटेक्टरचा यूज करून किंवा यालाच आपण मास स्पेक्ट्रोमीटर मेथड म्हणतो, त्याचा यूज करून आपण लीक डिटेक्ट करू शकतो. ठीक आहे. तर लीक डिटेक्ट करण्याच्या ह्या मेथड्स झाल्या, 3 मेथड्स. याच्यातच आपण बघू, याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघू, छोटासा पॉईंट आहे, त्यालाच आपण काय म्हणतो, जनरल रूल फॉर लीक टेस्टिंग. लीक टेस्टिंगचे जनरल रूल काय. नेक्स्ट पॉईंट आपण छोटासा पॉईंट आहे, काय काय जनरल रूल फॉर लीक टेस्टिंग. तर काय जनरल रूल आहे, काय तर रूल आहे आणि हे रूल फॉलो केले जातात तरच आपल्याला ठीक आहे. नाहीतर ओव्हर उठलाने लीक डिटेक्ट केली असं नाही, कारण ह्या जे सगळ्या हे आहेत त्याच्यामध्ये टाइम पण जातो आपला आणि पैसा पण जातो. सो लीक डिटेक्ट आपण कसंही करत नाही, एक त्याचे रूल आहे लीक डिटेक्टचे. पहिला रूल काय आहे, ज्यावेळी तुम्ही सिस्टम कनेक्ट करता त्यावेळी सगळ्या सिस्टम म्हणजे तुमचा चेंबर असेल, कनेक्टिंग पाईप असेल, डिफ्युजन पंप असेल, रोटरी पंप असेल, हे प्रॉपर असेंबल करण्यापूर्वी प्रॉपर फिजिकली चेक करून घ्यायचे की ती कुठं लीक आहे की नाही. जर कुठे लीक नसेल तरच असेंबल करायचं. ठीक आहे. सेकंड, आणि लीक असेल तर मग तो पंप बाजूला ठेवून दुसरा पंप कनेक्ट करून किंवा तो चेंबर बाजूला ठेवून दुसरा चेंबर कनेक्ट केला जातो आणि मग सिस्टम असेंबली केली जाते. म्हणजे पहिल्यांदाच सिस्टम असेंबली करण्यापूर्वीच आपण एकदा लीक म्हणजे कुठे लीक आहे का हे चेक करतो. हे झालं पहिलं लीक टेस्टिंगचा पहिला रूल. सेकंड रूल काय आहे की इनिशियली आता आपण सगळं फिजिकली व्हेरीफाय केलं की सगळ्या सिस्टम प्रॉपर आहे, तर असं झाल्यानंतर काय मी सिस्टम ऑन करणार आहे आणि प्रेशर क्रिएट करून बघणार आहे. जर प्रेशर क्रिएट झालं म्हणजे मला जेवढं रिक्वायर्ड प्रेशर आहे 10⁻⁶ रिक्वायर्ड प्रेशर आहे, मला ह्या चेंबरमध्ये 10⁻⁶ मिलीबार रिक्वायर्ड प्रेशर, तेवढं प्रेशर जर जनरेट झालं तर लीक डिटेक्ट करण्याची काही गरज नाही, कारण आपल्याला जे पाहिजे आहे तेवढं प्रेशर भेटलेलं आहे. त्यामुळे काय ते लीक डिटेक्ट करण्याची गरज नाही. त्यामुळे सेकंड काय आहे, फर्स्ट चेक द प्रेशर ऑफ द सिस्टम. जर सिस्टमचं प्रेशर प्रॉपर असेल तर आपल्याला लीक डिटेक्शन करण्याची गरज नाही. आणि थर्ड रूल काय आहे, थर्ड रूल काय आहे, समजा मला वाटत आहे की ह्या सिस्टम मधले हा पार्ट लीक आहे, तर हा पार्ट लीक असेल तर आपण काय करायचं आहे, हा पार्ट तेवढा चेक करायचा आहे. म्हणजे हा वॉल क्लोज करायचा, हा वॉल क्लोज करायचा आणि हा वॉल क्लोज करायचा आणि ह्या वॉलला ह्या एवढ्याच पार्टला पिरानी गेज किंवा हेलियम डिटेक्टर डिटेक्ट करायचा आणि एवढाच पार्ट चेक करायचा लीक आहे का नाही. आणि जर तो लीक असेल तर मग ते चेंज करायचा. पूर्ण सिस्टीम चेंज करायची गरज नाही, जिथं आपल्याला डाऊट वाटतो तेवढाच पार्ट चेक करायचा. हे आहे थर्ड रूल फॉर द लीक टेस्टिंग. ओके. ह्या पॉइंट सोबत आपला हा चॅप्टर म्हणजे फिजिक्स ऑफ लो प्रेशर संपलेला आहे. धन्यवाद.